प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात नवीन वाद समोर आला आहे। रुग्णालयावरील घरात राहण्याच्या मुद्द्यावरून डॉक्टरांच्या जावई आणि सून यांच्यात तीव्र वाद झाला आहे। दोघांनी एकमेकांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। रामवाडी गोदाम परिसरातील डॉक्टर वळसंकर रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावरील घरात डॉक्टर सोनाली वळसंकर राहण्यासाठी गेले आहेत। मात्र मृत डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे जावई सुजय फडके यांनी याला विरोध दर्शवला आहे। यातून गुरुवारी दुपारी दोघांमध्ये जोरदार वाद झाला। डॉक्टर सोनाली यांनी ठाम भूमिका घेतली की मी या घरात लग्न करून आलेली सून आहे, त्यामुळे मला येथे राहण्याचा अधिकार आहे। तर सुजय फडके यांचे म्हणणे आहे की रुग्णालय ही खासगी मालमत्ता आहे आणि त्यात डॉक्टर सोनाली राहू शकत नाहीत। वाद अधिक तीव्र झाल्यावर डॉक्टर सोनाली यांनी डायल 112 वर फोन करून पोलिसांची मदत मागितली। त्याचवेळी सुजय फडके यांनीही डॉक्टर सोनाली विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत। यापूर्वीही डॉक्टर सोनाली यांना या घरात राहण्याचा विरोध झाला होता आणि पोलिसांनी मध्यस्थी केली होती, तरीही वाद कायम आहे। सुजय फडके हे पूर्वी पुण्यात राहत होते, अलीकडे ते सोलापुरात आले असून डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयात त्यांची भागीदारी असल्याचे सांगितले जाते। उद्या शनिवारी दोन्ही पक्षांना सदर बाजार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्याकडे चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी आत्महत्या केली होती। त्यानंतर कुटुंबातील हे नवे वादविवाद सोलापूरकरांना खटकत आहेत। पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a